नमस्कार. मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण 16व्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते बघणार आहोत. त्या आधीच्या श्लोकात 15व्या श्लोकात ते असं म्हणतात की हे जग हे मृत्यूभूमी आहे. मृत्यू हे शाश्वत सत्य आहे आणि जो इथं जन्मला आहे त्याला मृत्यू अटळ आहे. मात्र जिवंतपणी माणूस त्याच्या अहंकाराने, त्याच्या काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्या वासनांमुळे या सगळ्यामध्ये इतका गुरफटलेला आहे की तो स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठा समजतो, स्वतःला चिरंजीवी, अमर समजतो. आणि ज्या क्षणी मृत्यूची झडप त्यांच्यावरती येते, काळाची झडप त्यांच्यावरती येते, तेव्हा अकस्मात सगळं सोडून त्यांना जग सोडून जावं लागतं. आता खरं तर ह्या श्लोकाचं जेव्हा मी रेकॉर्डिंग केलं त्याच्यानंतरच्याच आठवड्यामध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची बातमी माझ्या कानावरती आली. मी ते बघितले सगळे दृश्य आणि मला ह्या श्लोकाचं अगदी तंतोतंत आठवण झाली की हेच रामदास स्वामींनी 15व्या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केला की त्या अहमदाबादवरनं, दिल्लीवरनं लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असे कितीतरी लोक होते की जे काही कामासाठी आपल्या आले होते किंवा काही नातेवाईकांना भेटायला आले होते. कोणाचा तरी वाढदिवस होता, कोणाची तरी एंगेजमेंट होती, कोणाचं तरी लुप्त लग्न झालं होतं आणि कामासाठी म्हणून लंडनला चालले होते किंवा लंडनवरनं कामासाठी म्हणून आले होते वगैरे. म्हणजे ज्यांना भेटल्यानंतर तासाभरापूर्वी ज्या लोकांना भेटले आहेत, ज्यांना तुम्ही गुड बाय केलंय किंवा त्यांच्या जर्नीसाठी बेस्ट विशेस दिले, ज्या जीवलगांची तुमची काहीतरी दीड तासापूर्वी बोलणे झाले, तो माणूस एका प्लेन क्रॅश मध्ये जातो आणि ते तुमच्या होत्याचं नव्हतं होतं. हे जे सगळं सिनारिओ होतं हा बघताना, हा बोलताना मला हाच श्लोक मनोमनी आठवत होता. आता 16व्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया. श्लोक असा आहे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. ह्याचा शब्दार्थ असा होतो की एखादा माणूस मरतो तर त्याच्यासाठी त्याचे जीवलग आहे, त्याचे मित्र आहे किंवा एखादी व्यक्ती त्याच्यासाठी शोक करते. थोडा वेळ त्याला दुःख होतं, सगळ्या गोष्टी सोडून टाकाव्याशा वाटतात, साधारणपणे वैराग्य येतं आणि नंतर काही काळ गेल्यानंतर तोही व्यक्ती मरून जातो. माणसाच्या मनातील लोभ, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबाबतचा क्षोभ हा मात्र सुटत नाही आणि त्याला देहाच्या किंवा ह्या सगळ्या दृश्य वस्तूंमध्ये, हव्या असणाऱ्या वस्तूंमध्ये आसक्ती राहते आणि ती काही केल्या सुटत नाही. या आसक्तीमुळे, या वासना शिल्लक राहिल्यामुळे मरणाऱ्या माणसाचे मन हे अशांत राहतं आणि त्या कारणाने तो पुनर्जन्म घेतो. साधारणपणे अशा प्रकारचा हा त्याचा शब्दार्थ होतो. वास्तविक पाहता मला जेव्हा मी ह्या श्लोकाचा विचार करत होते तेव्हा ह्या आता घडलेल्या विमान घटनेचा आणि त्याच्या ह्या पुढच्या श्लोकाचा एकदम अशी लिंक लागल्यासारखं वाटत होतं की एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण अगदी 2 तासापूर्वी बघितलंय, 2 तासापूर्वी ज्या व्यक्तीशी बोललोय आणि त्यानंतर आपण पुढच्याच काही तासाभराने आपल्या कानावरती ही बातमी येते की नाही ती व्यक्ती आपल्यामध्ये नाहीये, असंच काहीतरी झालं, ऍक्सिडेंट झाला आणि ती व्यक्ती आपलं हे जग सोडून गेलीये. हा जो बसणारा धक्का आहे, हे जे अचानकपणे मरणाला सामोरं जाणार आहे त्या व्यक्तींचं सुद्धा आणि त्यांच्या मागं उरलेल्या व्यक्तींचा सुद्धा जो एक धक्का बसतो, एक शोककळा सगळ्या घरादारावरती निर्माण होते. पुढं कसं होणार, काय होणार, या सगळ्या चिंतांनी ते घर, ते माणसं व्यापली जातात. आणि तुम्ही कितीही म्हणाल की नाही आम्ही आर्थिक मदत करू, आम्ही सपोर्ट करू, तरी तुम्ही किती दिवस करणार ना. त्या व्यक्तीला काही ना काही कारणाने थोडा काळ गेल्यानंतर
ह्या सगळ्या दुःखाला बाजूला सारत काही ना काही जीवनाचं ध्येय पकडून पुन्हा उभं राहावं लागतं. कारण की काळ हा वेगवान आहे. तुम्ही नाही थांबू शकत. काही एका एका सर्टन लिमिट नंतर तुम्ही त्या गोष्टीतून जर का पुढे जाऊ शकले नाही, तर एका वेळानंतर तुम्हालाही त्याच गतीने जावं लागेल. म्हणजे त्याच गोष्टी तुम्हाला कधी ना कधीतरी भोगायच्या आहेत. म्हणून तुम्ही आत्ताचं जगणं किती दिवस थांबवून ठेवू शकता. मान्य आहे, त्या व्यक्तींच्या आठवणी तुम्हाला येत राहणार. प्रत्येक सणावाराच्या वेळेला, चांगल्या प्रसंगांना, वाईट प्रसंगांना, एखादी त्यांची आवडती गोष्ट झाल्यावरती, एखादी चांगली गोष्ट त्यांना आवडणारी केल्यावरती तुम्हाला नो डाऊट प्रत्येक वेळेला आठवण येणार. पण म्हणून आपण आपलं जगणं विसरू शकत नाही. कारण की ते आपलं कर्म आहे असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. किंवा असं आपण बघतो की बऱ्याचदा हे ऍक्टर ऍक्ट्रेस असतील किंवा म्हणजे असे बरेच किस्से मी ऐकले आहेत की एखादा त्यांचं जवळचं नातलग कुणीतरी एक्सपायर झालंय आणि त्यांची बातमी त्यांना कळली आहे, पण ते कुठेतरी शो करतायत, कुठेतरी स्टेज परफॉर्मन्स करायला चाललेत. देन द शो मस्ट गो ऑन. ते तो शो पूर्ण पार करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या त्या वैयक्तिक दुःखाला सामोरे जातात. म्हणजे अगदी बालगंधर्वांना सुद्धा हे फेस करावं लागतं की जेव्हा त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा ते कुठेतरी स्टेज परफॉर्मन्सला चालले होते. स्टेज परफॉर्मन्स चालू होता आणि त्यांच्या पर्यंत ही बातमी कळली. पण समोर स्टेजवरती ऍक्टर एखादा काम करतो आणि त्यांच्या समोर प्रेक्षक बसले, मग त्यांना ते जो काही किरदार आहे तो निभावून मग त्यांनी मग जेव्हा ते सगळं नाटक संपलं त्याच्यानंतर त्यांच्या वैयक्तिक ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही दुःख त्यांना झालं होतं त्यांच्या बायकोसोबत असेल, त्या गोष्टी त्यांनी कर्तव्य जी काय आहे ती पार पाडली. पण थोडक्यात काय की शो मस्ट गो ऑन हे ब्रीदवाक्य आहे की म्हणजे एकतर मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि शो मस्ट गो ऑन हे दुसरं सत्य आहे की याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या गोष्टीसाठी जसा काळ थांबत नाही तसं माणूसही थांबत नाही किंवा ते पुढे येत राहते. त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्तव्य असतील, त्यांच्या त्यांच्या गोष्टी असतील की ज्याच्याने ते चक्र फिरत राहतं. आता जसं या श्लोकामध्ये म्हणलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्याला जेव्हा अचानकपणे दुःख येतं तेव्हा त्या व्यक्तीच्या कुठे ना कुठेतरी काहीतरी अपेक्षा, इच्छा या अपूर्णच राहिलेल्या असतात ना. म्हणजे तर समजा त्या विमान दुर्घटनेमध्ये समजा काही लहान मुलं गेली असतील, त्यांचं सगळं त्यांनी बघितलेली स्वप्न असतील, त्यांना काहीतरी बनायचं आहे किंवा आई वडील गेले असतील तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी काहीतरी बघितलेलं असेल, घरातल्यांसाठी काहीतरी बघितलं असेल. ह्या इच्छा अतृप्त राहतात ना. मग त्या कदाचित कधी कधी असं वाटतं की हा त्या कोण पूर्ण करणार, त्यांचं कसं होईल, याही गोष्टी मनामध्ये फिरत राहतात. मग अर्थात या सगळ्याला काळ हे उत्तर असतं की कालपरत्वे या सगळ्या गोष्टी कुणी ना कुणीतरी जबाबदारी घेतं, कुणी ना कुणीतरी नातलग असतं की जे या सगळ्या गोष्टींसाठी पुढं होऊन काम करतं, जबाबदारी घेतं. पण ते त्या व्यक्तींना मिळणारी म्हणजे त्यांच्या मागे जे उरले आहेत त्यांच्यासाठी मिळणारी एक शिकवण असल्यासारखं असतं की हाऊ यू कॅन टॉलरेट द थिंग. आणि माझ्या अनुभवावरनं मला हे नक्की जाणवलंय की जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती जाते तेव्हा आपल्याला माणसाचे खूप खरे चेहरे दिसायला लागतात की आपल्या जवळचं कोण आहे, आपल्या परकं कोण आहे. इतके दिवस जे आपल्याला जवळ वाटणारे व्यक्ती आहेत ते आपल्या किती जवळ आहेत, त्या किती अशा दुःखद प्रसंगामध्ये आपल्या सोबत उभ्या राहतात. कोणत्या व्यक्ती आपल्याला दाखवत होत्या की नाही नाही आम्ही कसे तुमच्या जवळचे आहोत आणि त्यानंतर जेव्हा खरंच मदतीची गरज असते तेव्हा किती प्रमाणात आपल्याला मदतीला येतात, किती प्रमाणात आपल्या वाटेशी उभे राहतात. कोण कोण लोक आपल्या मानसिक या धुक्यामधनं सावरायला मदत करतात आणि कोण त्याच्यामध्ये भर घालतात. हे सगळीच माणसाचे सगळे चेहरे, सगळे कंगोरे समोर यायला लागतात रादर असल्या अनुभवांमधनं. आणि एक म्हणतात ना की परिस्थितीसारखा उत्तम शिक्षक नाही, उत्तम गुरु नाही. म्हणजे एखादी परिस्थिती ही आपल्याला कशी शिकवते हे खरं तर ह्या एखाद्या घटनेतून आपल्याला कळत जातं की एखादी जेव्हा करती व्यक्ती आपल्यातनं जाते तेव्हा त्याच्या मागं राहणाऱ्या व्यक्तींसोबत काय काय घडतं
आता हे मी तुम्हाला म्हणलं, हे विमान दुर्घटनेच्या निमित्ताने मला प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी होत्या. पण ह्या गोष्टींसारख्याच खूप साऱ्या गोष्टी सध्या आजूबाजूला सुद्धा घडतात. मध्ये मागे काही कालावधीपूर्वी जेव्हा मी बातम्या बघत होते किंवा पेपरमध्ये वाचत होते, आत्ताही आहे, पण आता कदाचित हे प्रमाण थोडं कमी झालं असेल. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा किंवा हुंडाबळीच्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आत्ताही काही प्रमाणात हुंडाबळी आणि ह्या सगळ्या गोष्टीची प्रकरणं चालू आहेत, जी मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात आहेत. मला कुणाचंच नाव घ्यायचं नाही किंवा कुणाचाच उल्लेख करायचा नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये मागं राहणाऱ्या व्यक्तींनी काय काय त्यांच्यावरती दिसतंय, त्यांना काय काय भोगावं लागतंय असंच म्हणलं पाहिजे, किंवा कोणते कसे चेहरे समोर येत आहेत हेही त्या व्यक्तींना समजायला लागतं की कोण आपलं होतं, कोणत्या व्यक्ती ह्या आपलं म्हणून दाखवत होत्या, भासवत होत्या, आणि कोण व्यक्ती खरंच आपल्या होत्या. किंवा एखादी जेव्हा आत्महत्येची घटना घडते किंवा काय सासरून हुंडाबळी म्हणून दिला जातोय, आणि मग जेव्हा कोर्ट केस चालते तेव्हा कशा प्रकारचे शिंतोडे उडवले जातात, म्हणजे सत्य काय आणि जे दाखवलं जातंय त्या गोष्टी, या यामधले सगळे बारकावे त्या व्यक्तींना खरं तर अनुभवायला मिळतात. जे बघे असतात, जे बघ्याच्या भूमिकेमध्ये असतात, ते हेही बघून 4 दिवस हळहळतात आणि तुमच्या आनंदाच्या गोष्टी ऐकूनही 4 दिवस आनंद व्यक्त करतात. पण जे खरंच तुमच्या सोबत राहणारे व्यक्ती असतात, ते तुमच्यासाठी लढायचा, तुमच्यासाठी बाजूने उभं राहण्याचा नक्की प्रयत्न करतात. असे आता सध्याला खूप सारे उदाहरणं आपल्या आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतील. आणि वास्तविक पाहता शो मस्ट गो ऑन हेच आपल्याला बऱ्याचदा खरं वाटतं की हा, हे प्रकर्षाने चालू आहे. आता ही अगदी वास्तव आणि सत्य आहे की एखाद्या व्यक्तीचे रिप्लेसमेंट आपल्याला करता येणं शक्य नाहीये, की ह्या ऐवजी दुसरी व्यक्ती. मग तुम्ही कितीही जरी पैसे दिलेत त्यासाठी, तरी ती व्यक्ती काही परत येणार नाही, त्या व्यक्तीची रिप्लेसमेंट काही आपल्याला मिळणार नाही. पण त्या व्यक्तीने ज्या काही व्हॅल्यू शिकवल्या आहेत, त्या व्यक्तीने ज्या काही मूल्य आपल्यासमोर सेट केलेली आहेत, ती मूल्य आपल्याला पुढे नेता येतील का, याही गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे समजा का त्या व्यक्तीने एखाद्या समाजकार्य केलं आहे आणि त्यासाठी ती व्यक्ती गेल्यानंतर कुणी त्याचं अधिकार पाणीने ते पुढे चालवण्यासाठी पुढे येतंय का, ह्याही गोष्टी तुम्हाला दिसून येतात. की अशा कित्येक व्यक्ती आहेत की दुसऱ्याचं अर्धवट राहिलेलं कार्य जे समाजाच्या उपयोगी आहे, समाजकार्य आहे, ते स्वतःहून पुढे नेतात. आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण या सगळ्या श्लोकाचा जर का सारांश बघायचा प्रयत्न केला ना, तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते बरं का, की रामदास स्वामी म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या मरणाचा शोक जो आहे, दुःख आहे, ते दुसरा व्यक्ती वाहतोय, दुसरा व्यक्ती करतोय, आणि तोही कधी ना कधी या सगळ्यातनं जाणार आहे, या जगातून जाणार आहे, या सगळ्या यातनांमधून जाणार आहे. पण पुरे ना जरी लोभर एक शोभकारी, शोभत्या ते, म्हणजे मनातला जो लोभ आहे, एखाद्या गोष्टीची वासना आहे, आणि ज्याच्याने खरं तर सगळे दुःख किंवा आसना किंवा आसक्ती होती आहे, अडकायला होत आहे त्या सगळ्यांमध्ये, त्यातून काही मात्र व्यक्ती पुढे जात नाहीये. ते सोडून त्यातनं निवृत्त होऊन काही पुढे जाता येत नाहीये, आणि त्यामुळे पुन्हा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकल्यासारखं होत आहे. आता ना हे खरं बघताना आहे ना, मला अचानकपणे ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानदेव आणि मुक्ताबाई, हे 4 भावंड आठवली. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या निवृत्तीपर्यंत, एखाद्या गोष्टीच्या मुक्तीपर्यंत जायचं असेल तर त्याच्यातनं आधी निवृत्त व्हावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल. त्याचा एक सोपान मार्ग आहे, आणि त्या सोपान मार्गावरून तुम्ही गेल्यावरती मुक्त होऊ शकाल. असं एक साधारणपणे चित्र मला हे नेहमी या 4ही भावंडांचे, या 4 संत श्रेष्ठांच्या नावांकडे बघताना जाणवतं, आणि रादर त्यांचं काम बघतानाही तेच जाणवतं की
ज्या प्रकारांनी त्यांनी एखाद्या गोष्टीतून निवृत्त कसं व्हावं, की ज्याच्यामध्ये तुम्ही आहात सुद्धा, त्या परिस्थितीमध्ये आहात, त्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेले आहात, तरी सुद्धा कशा प्रकारे मनाने निवृत्त राहता येईल. एखादं दुःख आणि एखादं सुख यामध्ये सुद्धा समतोल राखून निवृत्त मनाने किंवा आनंदी असून सुद्धा एका संयमित प्रमाणात आनंद असताना दुःख असून सुद्धा एका संयमित प्रमाणामध्ये दुःख ठेवून एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करणं, की मी कोण आहे, मी काय करतो आहे, याबद्दल अवेअर असणं आणि माझं कर्तव्य काय आहे, मी का आहे इथे, याचं भान ठेवून याच्या संदर्भातलं ज्ञान घेऊन जेव्हा एक सोपान मार्गाने जो उत्तमाचा असेल किंवा जो समाज उपयोगी मार्ग असेल त्या मार्गाने जाताना मला मुक्तता किंवा त्या सगळ्या बंधनांमधून लोभ क्षोभ मद मोह मत्सर या सगळ्यामधनं मार्ग काढत काढत या सोपान मार्गावर जाताना या सगळ्यांमधनं मुक्तता होऊ शकेल. अशा दृष्टीने मी या चारही संतश्रेष्ठांच्या नावांकडे बघते आणि तेच थोडंफार मला या श्लोकाशी रिलेट होत आहे की आपण जेव्हा म्हणजे हे बऱ्याचदा मी बघितलंय किंवा आपण सुद्धा ही आजूबाजूला उदाहरणं बघतो की आपल्याला एखाद्या सेवेमधून एखाद्या नोकरीमधून निवृत्त व्हायचं असेल तर त्याचं एक विशिष्ट वय ठरलेलं असतं की 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी तुम्ही एखाद्या नोकरीमधून सेवानिवृत्त होता. म्हणजे काय होता बरं की तुम्ही ज्या काही वर्षी त्या कंपनीमध्ये असेल, शाळेमध्ये आहे, ज्या कोणत्या सेवेमध्ये तुम्ही रुजू झाला आहात, त्या दिवशी तुम्हाला कळतं की तुम्ही पुढचे 10 वर्ष पुढची, 15 वर्ष पुढची, 25 वर्ष पुढची, 30 वर्ष तुम्ही त्या XYZ कंपनीमध्ये XYZ ध्येयासाठी तुमची देणार आहात आणि त्याच्यासोबत तुम्ही कर्तव्यनिष्ठेने किंवा तुम्ही तुमचं उत्तमाचं देणार आहात आणि तुम्ही एका पर्टिक्युलर एजला ह्या सेवेमधून निवृत्त होणार आहात. जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा तुमची निवृत्तीची डेट तुम्हाला कळते की ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाला किंवा जी तुमची जन्मतारीख असेल त्या इयरचे पुढे जेव्हा तुम्ही 58 वर्षाचे व्हाल, 60 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात. आपण बऱ्याचदा असं बघतो की लोक एखाद्या सेवेमधनं एखाद्या नोकरीमधनं निवृत्त होतात, मात्र ह्या निवृत्तीनंतर काय करायचं ह्याचं नियोजन नसल्यामुळे एकतर खूप मोकळेपणा येतो किंवा विचार नुसते थैमान घालायला लागतात की आता मी एकटाच आहे, आता मी सेवानिवृत्त झालो म्हणजे मी काही कामाचा नाहीये, आता मी रिकाम टेकडा झालो. म्हणजे असे बरेचसे मनामध्ये विचार यायला लागतात की जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य असेल, त्याचं मानसिक संतुलन असेल हे थोडंफार बिनसायला लागतं किंवा घरामध्ये सुद्धा मग असं होतं की आता काही महत्वाचा राहिला नाही तुम्हाला माझा काही तुम्हाला उपयोग होत नाही, अशासारखे विचार यायला लागतात की कदाचित ते तेवढे फ्रुटफुल नसतात किंवा तेवढे ते उपयोगीही नसतात किंवा तसा बाकी इतर घरातल्या लोकांचा म्हणण्याचा हेतूही नसेल, पण ते मनामध्ये राहिलेले पूर्वग्रह असतात की जे हे खात असतात. म्हणजे आपण एखाद्या सेवेतून निवृत्त होतो पण जबाबदारीमधनं निवृत्त होतो का हो, विचार करायची गोष्ट आहे ना. मागच्या श्लोकामध्ये जेव्हा मी मागच्या 2 श्लोकामध्ये आपण बघतोय की एखाद्या व्यक्तीला जेव्हा मूल असतं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा शिकवतो की हे काम कसं करायचं, हा घास कसा खायचा, तेव्हा आपण तो इंडिपेंडंट होईल, स्वतंत्रपणे ते काम करू शकेल या दृष्टीने किती प्रयत्न करतो हो. जे आपण मागच्याही श्लोकामध्ये म्हणलं की आपण आपल्या मुलांना त्यांचे दाणे टिपायला शिकवतो का, त्यांच्यासाठी स्वतः अर्न करायला, स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवतो का. आणि जर का शिकवत असू आणि आपला इगो त्यामध्ये येत नसेल तर मग आपल्याला त्या गोष्टींमधून निवृत्ती घेता येईल का हो. खरंच विचार करायची गोष्ट आहे की आपल्याकडे एक आश्रम पूर्वीचे जे होते त्याच्यामध्ये एक हाही आश्रम होता की याच्यामध्ये वानप्रस्थाश्रम असं म्हणलं जायचं की मुलं एकदा कर्ती झाली आहे, त्यांना व्यवहार ज्ञान आलं आहे, निर्णय घेता यायला लागलेत की आधीची पिढी ही त्याच्यापासून थोडंसं विरक्त होऊन
थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात असेल किंवा देशसेवेसाठी, देवसेवेसाठी बाहेर पडणं असेल, की जेणेकरून ह्या सगळ्या अ, बंधनातून, या सगळ्या आसक्तीमधून निवृत्त होऊन त्यातनं बाहेर पडून स्वतःकडे लक्ष देणं असेल किंवा एका अर्थाने त्याला असं म्हणता येईल की देवाच्या नामसेवेमध्ये असेल, स्वतःला गुरफटून घेणं की जेणेकरून ह्याच्यातून निवृत्त होऊन एक निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाशी एकरूप होण्याचं एक ते माध्यम असेल. पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला गोष्ट बघायला मिळते, ती बहुतेक उत्तरामायणातली एक प्रश्नातली मला पक्का संदर्भ माहिती नाही, पण गोष्ट मी अशी ऐकली आहे आणि वाचनात पण आली आहे की जेव्हा भरत ह्या वानप्रस्थाश्रमाला गेला, म्हणजे राजा भरत जेव्हा वानप्रस्थाश्रमासाठी गेले तेव्हा ते एका वनामध्ये जाऊन एका कुटीमध्ये जाऊन राहिले, जिथे सगळे निसर्गरम्य वातावरण होतं आणि ते देवाचं नाम घेण्यामध्ये व्यस्त होते. तेव्हा तिथे एक हरिण त्यांच्या इथे आलं, जे थोडंसं लागलं होतं त्याला, म्हणून त्यांनी त्याची सेवा केली. त्यांना जे काही ज्ञान होतं त्याच्यानुसार त्याचं बरं केलं. पण त्या हरणामध्ये त्यांचा इतका जीव अडकला की त्या हरणाशिवाय त्यांना करमेना, त्याच्या सोबत काय त्याला म्हणतात, ते जायला लागले. त्याच्यावरती कोणी शिकार करणार नाही न्यायचं, म्हणजे ते ज्या निरीच्छ भावनेनी येण्यासाठी, ज्या गोष्टीतून निवृत्त होण्यासाठी म्हणून ते वानप्रस्थाश्रमाकडे आले होते, तोच मोह त्यांना परत त्या हरणामध्ये अडकवला आणि त्याच्यानंतर त्या हरणापायीच त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा त्या हरणाच्या जन्माने आले वगैरे, अशी साधारण त्या कथेचा सार आहे. तर सांगायची गोष्ट अशी की हे आपल्या म्हणजे थोड्या मोठ्यांनाही हे सुटलेलं नाहीये की जरी तुम्ही कितीही मनाने ठरवलं की नाही ह्याच्यामध्ये अडकायचं नाही, या लोभामध्ये अडकायचं नाही, या नात्यांमध्ये अडकायचं नाही, तरी ते खूप कठीण आहे. म्हणजे ते असं सहजासहजी होणारं गोष्ट नाही की नाही आता मी ठरवलंय, आता काही मी कशामध्ये अडकणार नाही, असं म्हणून ते येणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागेल आणि असे परीक्षेचे क्षण खूप येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ह्यात काय एवढं आहे, पण त्यावेळी जिभेवरती, मनावरती आणि विचारांवरती संयम राहणं हे केवळ अशक्य जातं. आणि मग आपण एखाद्या आपल्या मुलाने बोललेला शब्द असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीने दाखवलेली एखादी गोष्ट असेल, त्याच्यात सुद्धा मन अडकतं आणि जे मन अडकते ते विचारांमध्ये गुरफटत जातं आणि परत ह्या चक्रामध्ये आपण अनायासपणे अडकत जातो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी अपेक्षा तयार होते ना, म्हणजे आता कितीही मग वय असेल त्याला काही वयाची बंधन नाही, पण अपेक्षा तर ह्याच्यातनच तयार होत जाते की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा जेव्हा एखादी गोष्ट आवडल्यानंतर आपल्याला त्यातनं मनाने बाहेर पडता येत नाही, तेव्हा आपलं मन त्या गोष्टीमध्ये अडकून जातं की अरे वा किती मस्त आहे, हे मला हवं होतं, असं आपण म्हणलं की ती मन कुठे ना कुठेतरी अनाहूतपणे त्याच्यामध्ये अडकून राहतं की हा बाबा ते तेवढं करायचं राहिलं, ते तेवढं बघायचं राहिलं. म्हणजे आता बऱ्याचदा तुम्ही आज्यांचं बघितलं असेल किंवा आजोबांचं सुद्धा बघितलं असेल, मी काही माझ्या नातवाचं किंवा मी काही माझ्या पंतवंडाचं तोंड बघितल्याशिवाय जात नसते. हे एक प्रकारचं अडकणंच आहे की आता मूल बघितलं, मुलाचं मूल बघितलं, आता मुलाच्या मुलाचं म्हणजे नातवंडाचं मूल बघून सुद्धा मला अजून मग बघायचं ते बरोबर राहतंय ना, त्याचं जातंय ना, मग मी जाणार. म्हणजे ह्याचं सुद्धा तुमचं मन अडकतंच ना. आणि खरं सांगू तर हे मी बोलताना तुम्हाला किंवा मला सुद्धा असं वाटतं की हा त्याला काय आहे, पण नाही, ही तेवढीच अवघड, तेवढीच कठीण गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीला तटस्थपणे बघता येणं हे खूप प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट आहे आणि ती जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतो तेव्हा ते काय त्याला म्हणतात असं सहजासहजी प्राप्त होत नाही, म्हणूनच कदाचित ते अप्राप्य किंवा अवघड आहे असं म्हणता येईल. आणि रामदास स्वामी म्हणतात तसं की त्या राहिलेल्या गोष्टी जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत असतात, तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या विचारातून सुद्धा,
ते तुम्हाला कदाचित पुढचा जन्म घेण्यासाठी भाग पाडत असेल. हे त्यांच्या श्लोकाचं हे भावार्थ मला वाटतो तसा. आणि हे जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला अचानकपणे काही स्टोरीज, ज्या फिल्मच्या स्टोरीज आहेत त्या अशा फ्लॅशबॅक सारख्या समोरन जात होत्या. म्हणजे ऋषी कपूरचा पिक्चर आहे, त्याच्यानंतर मेरे करण अर्जुन आएंगे असे काय काय डायलॉग वगैरे माझ्या डोळ्यासमोर जात होते. पण येस, ह्याच्यावर बऱ्याचशा फिल्मच्या स्टोऱ्याही तयार झाल्यात किंवा ज्या तुम्हाला पुनर्जन्मावरती किंवा अशा काय काय गोष्टींवरती घेऊन जातात. पण ह्याचा सार आपण समजायचा प्रयत्न करूयात, की ह्याचा सार आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या गोष्टीमध्ये आपण किती गुरफटत जातो. आपल्या निवृत्तीचं वय, आपण निवृत्त होण्यासाठीच्या काही गोष्टी तयार केल्या आहेत का, त्याचा आपण विचार केलाय का, की आपण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये निवृत्त होत जाणार आहोत हळूहळू. एकदम तर काही शक्य नाही, पण हळूहळू आपण निवृत्त होत जाणार आहोत का. मग त्याच्यासाठी आपण आपल्या अहंकाराला कितपत मागं सारणार आहोत, त्याला कसं वळवणार आहोत, आणि ती ह्या सगळी जी एनर्जी आहे ही आपण कोणत्या मार्गाने वळवणार आहोत. म्हणजे ती आपण देवाच्या नामस्मरणामध्ये, समाजकार्यामध्ये कोणत्या मार्गाने वळवणार आहोत. आणि जर जेव्हा हे सगळं करतो त्याचाही अहंकारच येतो ना मनामध्ये, की मी एवढं देवाच्या माळा केला, एवढं, ह्या सुद्धा आपल्याला गाळून टाकता येतील का स्वतःच्या ह्याच्यातनं. आणि जर का हे आपल्याला करायचं असेल तर आपण कधीपासून प्रयत्न करायला लागतील. ते आज आत्ता ताबडतोब ह्या पातळीवरती आपल्याला करता येणं शक्य आहे का, आहे तर मग कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण आज आत्ता ताबडतोब या पातळीवर करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लावणारा हा श्लोक आहे. आणि जर का आपण खरंच वास्तवाने ह्यावरती विचार केला तर मग ह्या सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधनं हळूहळू असं वाटायला लागतं की हा ठीक आहे, हे एखाद्या पिक्चर सारखं चालू आहे, की हा ह्याच्यानंतर हे पात्र येतं, ह्याच्यानंतर हे पात्र येतं, अशी घटना घडते आणि मग काहीतरी घडतं, क्लायमॅक्स येतो आणि मग कुठेतरी एंड पॉइंट येतो, की ज्या एंड पॉइंट मध्ये आपला सुद्धा मृत्यू हा अटळ आहे, जो आधीच्या श्लोकात सांगितला तसा. आणि मग आपल्यानंतर सुद्धा हे चक्र चालू राहणार आहे. कदाचित जर का आपलं आपण ज्या अपेक्षा केल्या आहेत त्याचं जर का क्रेडिट जास्त असेल तर कदाचित आपल्याला पुन्हा याच मृत्यू लोकामध्ये यावं लागेल. विचार करा ह्या गोष्टीचा, की आपण खरंच निवृत्त होण्यासाठीचा विचार केलाय का. आणि केला असेल, तुम्ही काही विचार करत असाल की हा आपण सेवानिवृत्त झालो, पण ह्या आसक्तीमधून किंवा या इच्छा अपेक्षांमधून निवृत्त होण्यासाठी आपण काही विचार करतोय का, किंवा त्याचे काही तुम्हाला मार्ग माहिती असतील तर कमेंट करायला नक्की विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी विचार केल्या आहेत, कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या वाचनातून, ज्याच्या ऐकण्यातून, ज्या मार्गाने आपल्याला या विचारांतून, या आसक्तीमधून सुद्धा निवृत्त होता येऊ शकेल. आणि तुमच्या कमेंटमध्ये नक्की वाचायला आवडतील त्या गोष्टी. आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना, आपल्या परिजनांना नक्की पाठवा. आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.